नमस्कार. समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने पौष्टिक आणि हेल्दी असलेली बीटाची पुरी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. तर सर्वात पहिले इथे मी 2 बीट घेतलेले आहेत. बीटाची आपल्याला हे साल काढून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने कटरच्या साहाय्याने आपण त्याची साल काढून घेणार आहोत. साल काढून घेतल्यानंतर आपल्याला त्याचे मागचा पुढचा भाग कट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता दोन्ही बाजूने आता आपण हे कट करून घेतल्यानंतर त्याचे बारीक बारीक छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. आता पूर्णपणे दोन्ही बीटाचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत, जेणेकरून मिक्सरला फिरवता येतील. तर अशा पद्धतीने मी पूर्णपणे मिक्सरच्या भांड्यामध्ये ते टाकून घेतलेले आहेत आणि थोडंसं पाणी टाकून ह्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत. त्यानंतर आता त्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला ठेचा तयार करायचा आहे. तर इथे मी 5-6 हिरव्या मिरच्या आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि 1 चमचा जिरे टाकून त्याचा बारीक असा ठेचा तयार करून घेणार आहोत. आता ठेचा तयार करून घेतल्यानंतर आपण इथे मी पीठ मळण्यासाठी एकदम असं भांडं घेतलेलं आहे पसरट बुडाचं. त्यामध्ये पूर्णपणे बीटाचा पेस्ट टाकून घेतलेली आहे. आता तयार करून घेतलेली पेस्ट आता आपण त्यामध्ये टाकलेली आहे. 1.5 वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ आपल्याला चाळणीने छानपैकी चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. आता तयार करून घेतलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा पूर्णपणे मी त्यामध्ये टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण घेऊ शकता. जर तुम्हाला लहान मुलांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही 1-2 मिरच्या टाकल्या तरी चालतात. त्या कमी तिखटाच्या असाव्यात. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला अशा कोरडंच पीठ मळून घ्यायचं आहे. जर तुम्ही जास्तीचं पाणी टाकून घेताल तर पीठ पातळ होण्याची शक्यता असते. त्यानंतर अशा पद्धतीने आता आपण पीठ मळून घेऊया. नंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण दुसरं पाण्याचा वापर न करता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तेच पाणी आपण पीठ मळण्यासाठी घेणार आहोत. तर बघू शकता अशा पद्धतीने आपलं पीठ मळून झालेलं आहे. त्यानंतर आता मी थोडंसं तेल टाकून वरती छानपैकी तेलाचा हात लावून परत एकदा छान पीठ मस्तपैकी मळून घेणार आहे. तर बघू शकता मस्त असं मऊ लुसलुशीत आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता हे पीठ आपण पुरी बनवण्यासाठी घेणार आहोत. त्यानंतर आता त्यामधलाच एक लिंबाच्या आकाराचा मी गोळा तयार करून घेणार आहे. जर तुम्हाला इथे मोठी चपाती लाटून घ्यायची असेल तर तुम्ही तशा पण पद्धतीने पुऱ्या बनवून घेऊ शकता. तर इथे मी लिंबाच्या आकाराचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे आणि पोळपाटाला आणि बेलण्याला थोडंसं तेल लावून अशा पद्धतीने पुरी लाटून घेणार आहे. इथे मी थोडाही पिठाचा वापर न करता एकदम तेलामध्येच मस्तपैकी पुरी लाटून घेतलेली आहे. बघू शकता अशा पद्धतीने पुरी आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोल गरगरीत ग्लासचा किंवा वाटीचा वापर करून पुरी बनवून घेऊ शकता. तर अशा पद्धतीनेच मी सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. बघू शकता नंतर मी दुसरी पुरी तशाच पद्धतीने लाटून घेणार आहे. तर अशा पद्धतीनेच मी सर्व पुऱ्या लाटलेल्या आहेत. आता लाटून घेतलेल्या सर्व पुऱ्या आपण आता तळून घेऊया. त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल मस्तपैकी आपलं गरम झालेलं आहे. आता गरम झालेल्या तेलामध्ये आपण लाटून घेतलेली पुरी टाकणार आहोत. तर अशा पद्धतीने मस्तपैकी पुरी आपल्याला दोन्ही बाजूने खरपूस मस्त अशी खमंग आणि तळून घ्यायची आहे. तर बघू शकता मस्त टम्म आणि गोल गरगरीत अशी आपली पुरी तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने पुरीची रेसिपी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा. मुलांना खूप आवडतील आणि खूप आवडीने मुलं खातात आणि खूप टेस्टी आणि खमंग लागते. तर तुम्ही पण अशा पद्धतीची पुरी एकदा नक्की ट्राय करून पहा. तर बघू शकता मस्त अशी खमंग आपली पुरी तळून तयार झालेली आहे. आता तळलेली पुरी आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि तशाच पद्धतीने दुसऱ्या पुऱ्या आपण
तळून घेऊया। तर अशा पद्धतीने सर्व पुऱ्या आपल्या तळून तयार झालेल्या आहेत। आता आपण ह्या पुऱ्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबत सुद्धा खाऊ शकता। खूप टेस्टी आणि चवदार लागतात। तर बघू शकता इथे मी टोमॅटो केचप घेतलेला आहे आणि मस्त अशी आपली पुरी टम्म आणि गोल गरगरीत तयार झालेली तुम्हाला मी तोडून दाखवते। बघू शकता आतून सुद्धा मस्त अशी जाळीदार झालेली आहे। तर रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या रेसिपीमध्ये।